नाही, मला वाटतं याच्यामध्ये ज्यांना कुणाला असा दंड झाला असेल, कारण PTP ॲपची जी कार्यपद्धती आहे ही अतिशय काळजीपूर्वक अशी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे कुणीही जर तुम्हाला फोटो काढून पाठवला तर त्याचा अर्थ असा होत नाही की वाहतूक शाखा असे फोटो बघून इमिजिएटली कारवाई चुकीच्या पद्धतीने करेल. वाहतूक शाखेमध्ये एक विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे आणि ही कारवाई फक्त पोलीसच करतात आणि पोलिसांनाच हे अधिकार देण्यात आलेले आहेत. हे फोटोज व्हेरीफाय केले जातात आणि योग्य अशा ठिकाणीच कारवाई केली जाते. तरीसुद्धा जर कुणाचे ग्रीव्हन्स असतील तर ग्रीव्हन्स निश्चित आमच्यापर्यंत मांडावेत. मला वाटतं हे जे काही समाज माध्यमामध्ये सुरू होतं त्या संदर्भातले ग्रीव्हन्स आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे. आम्ही आमच्याकडून जेव्हा व्हेरीफाय केलं तेव्हा या कारवाया अयोग्य नव्हत्या असं निश्चित म्हणता येईल. म्हणजे एक ज्याला पार्किंगचं व्हायोलेशन असं म्हणलेलं आहे ते खरं तर फॅन्सी नंबर प्लेटची कारवाई त्याच्यावरती करण्यात आलेली आहे. आणि दुसरं जे म्हटलं होतं की प्रायव्हेट कुठल्या मॉलमध्ये केलेलं आहे तर ते नसून ते विमानतळावरती वाहतुकीला अडथळा करणारं वाहन होतं आणि विमानतळ परिसर हा पब्लिक स्पेस आहे. त्या ठिकाणी कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. त्यामुळे तरीसुद्धा जर कुणाची काही शंका असेल तर ग्रीव्हन्स आम्हाला करावं. आम्ही ग्रीव्हन्समध्ये पुन्हा ती केस व्हेरीफाय करतो. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ती व्हेरीफाय करतो आणि ती व्हेरीफाय केल्यानंतर जर ती अयोग्य आढळली तर निश्चित त्याच्यामध्ये सुधारणा करून आम्ही कमी करतो. परंतु जेवढं काही कारवाई आत्तापर्यंत झालेली आहे साधारण 2 लाखच्या आसपास आमच्याकडे रिपोर्ट्स आले होते आणि साधारण 1.5 लाखाच्या आसपास 1,40,000च्या आसपास जी कारवाई झाली याच्यामध्ये असे ग्रीव्हन्स आलेले नाहीत. तरीसुद्धा माझं सर्वांना आव्हान आहे की असं काहीही वाटत असेल तर वाहतूक शाखेला आपण ग्रीव्हन्स पाठवू शकता. PTP ॲपमधूनच तुम्हाला हे ग्रीव्हन्स पाठवता येतं. या व्यतिरिक्त कुणाला काही बोलायचं असेल तर निश्चित आम्ही या संदर्भात तयार आहे. मला एवढं सांगायचं की चुकीची कारवाई जर होत असेल तर त्याच्यामध्ये बदल होईल. परंतु आत्तापर्यंतच्या रेकॉर्डावरती असं कुठलंही झालेलं नाही आहे. स्टील नागरिकांना आव्हान आहे PTP ॲपचा वापर करावा आणि योग्य आणि कायदेशीर पद्धतीनं जे येईल जे माननीय न्यायालयासमोर सादर करण्यासारखं असेल ते निश्चित योग्य पद्धतीने सादर केलं जाईल. नियमभंग केल्यामुळे वाहतूक कोंडीवरती अपघाताच्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये खूप विपरीत असा परिणाम होत असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी पालन करावं अशी विनंती आहे. ती योग्य असल्याचं दिसत नाही आहे. ती व्हेरीफाय केली आम्ही. ज्या 2 गाड्या सांगितलं मी पुन्हा एकदा रिपीट करतो. एकामध्ये गाडीचा नंबर प्लेट फॅन्सी आहे ती आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये विमानतळावरती कारवाई केली. विमानतळावरती पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. जर वाहतुकीला अडथळा करून कोणी गाडी लावत असेल आणि वाहतूक रहदारीला अडथळा होत असेल तर निश्चित कारवाई होईल. त्यांचं म्हणजे की ते मॉल मॅनेजरच्या तक्रारीवर ती कारवाई झाली. परिवहन मंत्री नागरिकांना सगळ्यांना अधिकार आहे की त्यांनी या माध्यमातून आमच्यापर्यंत पाठवू शकतात. आम्ही व्हेरीफाय करून ही कारवाई पोलीसच करतात. पोलिसांच्या व्यतिरिक्त कुणी करत नाही. परंतु जर व्हायोलेशन कुठं होत असेल तर ते पाठवण्याचा आणि ते योग्य पद्धतीनं कायदेशीर आहे हे बघण्याची काळजी वाहतूक पोलीस घेतात. परिवहन मंत्र्यांना मिसगाईड केलंय असं म्हणायचं नाही, मी असं नाही म्हणणार. मला असं आहे की तक्रार करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि या तक्रारीमधूनच सुधारणा होतात. जर असं काही असेल, असे काही ग्रीव्हन्स असतील तर निश्चित आमच्यापर्यंत यावं. आम्ही ओपन आहोत. यामध्ये काही चूक झाली असेल तर ही निश्चित आम्ही व्हेरीफाय करू. मी जसं आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला आमच्याकडे येतं असं काही चलन तर वाहतूक पोलीस हे बघूनच कारवाई करतात. त्याच्यामध्ये जर कारवाई चुकली असेल तर आपण ग्रीव्हन्स आमच्याकडे पाठवू शकतात. ते व्हेरीफाय केलं जातं ग्रीव्हन्स आणि हे ग्रीव्हन्स वरिष्ठ अधिकाऱ्याकडून व्हेरीफाय केलं जातं आणि त्याच्यामध्ये चूक असेल तर ती सुद्धा आम्ही दुरुस्त करू शकतो. परंतु आत्तापर्यंतच्या केलेल्या कारवाईमध्ये असं काही असल्याचं दिसून आलेलं नाही. वाहतूक पोलीस, पुणे शहर वाहतूक पोलीस जबाबदारीनं कारवाई करतील. विनाकारण चुकीच्या पद्धतीनं कुणाविरुद्धही कारवाई करणार नाही. उद्या सगळा संप आहे तुम्हाला माहिती आहे. सगळ्या वाहतूकदारांचा 5 मार्चला त्यांनी चक्काजामचीच भूमिका घेतलेली. जोपर्यंत ई-चलन रद्द होत नाही, सगळे माफ होत नाही तोपर्यंत ते मागं हटणार नाही. त्याचं काय? ओके.